लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या, यावर बसून निर्णय घेऊ। लाडक्या बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विलीनीकरण करायचं की नाही हा आमच्या पक्षाचा निर्णय आणि आम्हाला कधी भाजपकडून हस्तक्षेप झाल्याचं वाटलं नाही। तटकरेंची स्पष्टोक्ती। तर पवारांच्या भूमिकेवर बोलण्याचा विषयच नाही असंही वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते। फडणवीसांना विलीनीकरणावर बोलण्याचा अधिकार काय मला माहित नाही, शरद पवारांचं उत्तर। दादांचा पक्ष हा पटेलांचा नाही, पटेल आणि तटकरेंचे दोन्ही पाय भाजपात, राऊतांची टीका। तर पटेलांनी राजांना पटेल असंच करावं, प्रफुल्ल पटेलांच्या ठाकरेंवरील टीकेवर राऊतांचा टोला। राऊत सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेतात, राऊतांचं डोकं तरी त्यांच्या पक्षात आहे का असा प्रश्न पडतो। पटेलांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंदच, मला शपथविधी सोहळ्यावर भाष्य करायचं नाही, शरद पवारांचं वक्तव्य। विद्याप्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक होणार, शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर जय पवारांकडून विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी। विमान अपघात होण्याआधी सकाळी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल। कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची फोनवरील ऑडिओ क्लिप ऐकवली। सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका। राहुल गांधी चर्चेत राहण्यासाठी आरोप करतात, राहुल गांधींकडून देशासह लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न। संसदेतील भारत चीन मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचं आंदोलन, लोकसभेत राहुल गांधींना रोखण्याला काँग्रेस आक्रमक। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा, प्रजासत्ताक दिनाच्या प्रकरणावरून विविध संघटना आक्रमक, महाजनांविरोधात जोरदार घोषणाबाजी। आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं वक्तव्य। तर 11 कोटी जनतेमुळे फडणवीस मुख्यमंत्री, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनोंदणीचा घोळ कायम, वडेट्टीवारांच्या गटाला नागपूर विभागीय आयुक्तांकडून नोटीस, 7 मुद्द्यांवर उत्तर मागवलं। मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, कराड समर्थकांकडून जरांगेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा दावा। राज्यात नव्या निविदांना ब्रेक, अर्थ खात्याची सूत्र हाती घेताच फडणवीसांचे निर्देश। तिजोरीवरील ताण पाहता मुख्यमंत्र्यांकडून काटकसरीचे आदेश, 15 फेब्रुवारीपासून खरेदी प्रस्तावांना स्थगिती। पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय, SIR प्रक्रियेवरून ममता बॅनर्जी आक्रमक। पहिल्या टप्प्यात 58 लाख व्होट हटवल्याचा आरोप, बॅनर्जींच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस, 9 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी, टँकर पलटी झाल्यानं वाहतुकीवर परिणाम। 21 तासांहून अधिक काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर एका लेनवरील वाहतूक संथ गतीने सुरू। मुंबईत नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विरोधात कोम्बिंग ऑपरेशन, नालासोपाऱ्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 109 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं। नाशिकच्या येवला बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले, सरासरी 600 ते 800 रुपयांवर। शेतकरी आर्थिक अडचणीत, बांगलादेशातील हिंसाचारामुळे कांदा निर्यातीवर परिणाम।